विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे। आज माझ्या मायमाऊली बसल्यात। आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत। असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत। त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन। त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत। गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय महिना 21,000च्या आत। काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल। आता मात्र माझी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाईगडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता।